नमस्कार बहिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज जो व्हिडिओ घेऊन आले ना तो बहिणींसाठी आणि भावांसाठी दोघांसाठी बरं का। कारण की आपल्या आता मानेवर काळपटपणा जमा झालेला असतो आणि ते फक्त बहिणीलाच नाही तर प्रत्येक भावांना आणि बहिणींना दोन्ही म्हणजे पुरुषांनाही बायकांनाही असं झालं आता की मानेवर ना सगळं असा काळपटपणाचा थर साठलेला असतो आणि त्याला आपण किती दगडाने घासलं किंवा घासणी असते जी अंग घासायची घासणी असते त्या अंग घासायच्या घासणी जरी मान घासली ना तरी पण निघत नाही आणि दगडाने सुद्धा मान घासली तरी सुद्धा निघत नाही कारण की मानेचा काळपटपणा जात नाही। पण दगडाने मान घासल्याच्या नंतर आहे ना सगळं मानेच्या साईडला ना असं सोलून काढल्याने कातड होतं आणि त्याच्यानंतर आंघोळ झाल्याच्या नंतर मानेची इतकी भयंकर आग उठते ना आणि त्याच्यानंतर आग होती दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी सगळं ते असं उमटलेलं असतं जसं काय आपण कातड सोलून काढले असं सगळं मानेवर उमटलं जातं। तर आता तसे प्रयोग करायची काहीच गरज नाही बरं का। कुठं दगडाने घासा कुठं घासणीने घासा आणि एकदम खिसून मान काढल्यावर दगडाने घासून काढायची गरज नाही। आता फक्त आपल्याला हो का हे असं कोलगेट घ्यायचे आणि ह्या कोलगेट पासून आपल्याला मान स्वच्छ करायचे। आता तुम्हाला माहितीच असेल हे कोलगेट, तर हे कोलगेट म्हणजे पावडर आहे, म्हणजे कोलगेटची पावडर असते म्हणजे कोलगेटची पेस्ट असते ना तशीच हे कोलगेटची पावडर बी असते। आता हे पावडर बरेच जण वापरत बी असते बरं का। आता आमच्या घरी ही पावडर वापरतात आणि कोणाकोणाच्या घरी पावडर बी वापरतात पेस्ट बी वापरतात, तसं आमच्या घरी सुद्धा पावडर बी वापरतात आणि पेस्ट हे जी ती सुद्धा वापरतात आणि कोणाकोणाच्या घरी फक्त पेस्टच वापरतात बरं का। तर असं कोलगेट नसतं। तर आपल्याला ही रेमेडी तयार करण्यासाठी ना असलंच कोलगेट लागणार आहे। तर असलं कोलगेट तुम्ही घेऊन या, कुठेही दुकानात बाजारात उपलब्ध असतं। आता हा मोठा डब्बा आहे जरा, एवढा बारका डब्बा पण भेटतो आणि एवढा बारका डब्बा भेटला नाही ना तर 2 रुपयाला पुडी असते बघा ती सुद्धा भेटते, एकदम छोटी पुडी असते 2 रुपयाला भेटते ती। फक्त एक रेमेडी तयार करण्यासाठी 2 रुपयाची पुडी पण बास होईल, मग 2 रुपयाची पुडी आणा किंवा छोटा डब्बा आणा आणि किंवा अशी मोठा आणल्यानंतर हे वाया जाणार नाही बरं का। कारण की ह्या कोलगेटचा उपयोग लय काय उपयोग होतो बरं का। आणि ह्या कोलगेटचा काय उपयोग होतो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असलं ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा की ताई मानेसाठी तर आपण हे वापरलेच असतं, अजून कशासाठी वापरायला येईल का हे पण मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या काही समस्या असतील त्या बी सांगा। कारण की मी प्रत्येक गोष्टीवर तुमच्या तोडगा आणलेला आहे आणि ह्याचा काय उपयोग आहे ना हे मी सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन। तुम्हाला जो व्हिडिओ तुम्हाला वाटेल की आता तुम्हाला हे अजून काय उपयोग करायचा आहे ताई आमच्याकडे पावडर आहे याचा काय उपयोग करायचा सांगा, तर मी तुम्हाला सांगेन, फक्त मला कमेंट करून सांगा तुम्ही। तर आता ह्या पावडरपासून आपल्याला मान इतकी स्वच्छ होणार आहे ना, तुम्ही एकदा हे मानेला वापरलं ना तुम्हाला एकदाच वापरत कळणार आहे बरं का आपली मानेत किती फरक पडलाय म्हणून। किती काळी भोर मान असू द्या बरं का, किती काळी भोर असू द्या, ह्या कोलगेटने एकदा वापरले ना का एकदम मान स्वच्छ होती। म्हणजे आपला चेहरा गोरा असतो आणि मान काय असते ना, तर आता आपल्या चेहऱ्यासारखाच मान पण गोरपान होणार एकदम। त्यासाठी आपल्याला ह्या कोलगेटचा उपयोग करायचा। ह्याचा कसा उपयोग करायचा चला सांगते मी तुम्हाला। तर करूया ह्याची आपण रेमेडी तयार। तर आपण इथं वाटी घेतलेली आणि आपल्याला ही पावडर आहे ना ह्या वाटीत टाकून घ्यायची। तर आपण चमचेने माप घेऊया। तर आता 1 चमचा आपण इथं पावडर घेतलेली बरं का आणि हे झाले 2 चमचे। तर आपण जी कोलगेट पावडर होती ती इथं 2 चमचे घेतलेली। आता ह्याच्यात आहे ना जो खायचा सोडा असतो ना आपल्या घरी आपण प्रत्येक खाण्यापिण्यात वापरतच असतो बघा खायचा सोडा, तो आपल्याला घ्यायचा आहे आणि जे कोलगेटचं जे प्रमाण असतं ना म्हणजे जे माप मोज असतं ना त्याच मापाने आपल्याला इथं सोडा पण घ्यायचा आहे। तर आता आपण घेताना काय केलेलं आहे 2 चमचे कोलगेट घेतलेले आहे त्यामुळे 2च चमचे आपल्याला हा खायचा सोडा पण घ्यायचा आहे बरं का। तुम्ही जर 1च चमचा कोलगेट घेतला ना तर 1च चमचा सोडा घ्यायचा, तुम्ही 2 चमचे कोलगेट घेतला तर 2 चमचे सोडा घ्यायचा किंवा तुम्ही 3 चमचे कोलगेट घेतले ना तर 3च चमचे सोडा पण घ्यायचा। जे कोलगेटचं माप आहे ना तेच माप आपल्याला सोड्याला पण ठेवायचे। तर आपल्याला इथं आहे ना खायचं मीठ ह्याच्यात ऍड करायचं बरं का। तर खायचं मिठाचा चमचा मी तुम्हाला सांगते फक्त 1च चमचा घ्यायचा आहे बरं का। आता आपण आहे ना कोलगेट आणि कोलगेटचं प्रमाण पहिल्यांदा आपण कोलगेटच घ्यायचे, कोलगेट 2 चमचे घेतले पण आपण जे खायचं मीठ आहे ना ते 1च चमचा घेतलाय आणि तुम्ही जर कोलगेट 4 चमचे घेतले ना तर मीठ त्यात फक्त 2च चमचे टाकायचे बरं का। तर आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊया। तर आपण इथं खायचा सोडा टाकलेला आहे, मीठ टाकले आणि कोलगेटची पावडर टाकली। पेस्टचा वापर करू नका, पावडरचा वापर करा।
बघा कसला भारी तुम्हाला रिझल्ट भेटेल बरं का ह्याचा. एकदम 100%, एकदम 100% तुम्हाला ह्याचा फायदा होणार आहे बघा. तर आता आपल्याला ह्याच्यात काय करायचंय, दूध टाकायचंय. तर आता आपल्याला दूध जसं लागेल ना तसं आपण ह्याच्यात टाकून घ्यायचंय. तर हे दूध आहे ना कच्चं दूध आहे बरं का, गरम करून दूध घ्यायचं नाही, डायरेक्ट कच्चंच घ्यायचं दूध. म्हणजे असं नाही का म्हणजे गरम केलंय आपण आणि गरम करून गार केलंय असं पण नाही बरं का. एकदम कच्चं दूध घ्यायचंय. आपण दुकानातनं दूध आणलं ना, विकत दूध आणलेलं असतं ते तसंच कच्चं वापरायचं, त्याला गरमच करायचं नाही कसलंच. तर आता एवढा दूध आपल्याला मापात झालंय. आता दुधाला काय प्रमाण नाही बरं का, दूध किती टाकायचं असं. ही पेस्ट आहे एकदम पातळ झाली नाही पाहिजे किंवा एकदम घट्ट पण नाही झाली पाहिजे. हे अशा प्रकारे आपल्याला दूध ह्याच्यात ऍड करून घ्यायचंय. ह्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि हे आपल्या मानेला लावून घ्यायचंय. तर आता मानेला कसं लावायचं ते पण मी तुम्हाला इथे दाखवते. तर आता आपण मानेला लावून दाखवणार आहे बरं का. तर हे जे लेप आपण तयार केले ना हे अशा प्रकारे मानेला लावून घ्यायचे. आता ज्यांची काळी मान असते ना एकदम त्यांनी लावलं तरी चालतंय, किंवा ज्यांची काळी मान नाही ना त्यांनी लावलं थोडीफार काय घाण असेल ना मानेवर ती पण ह्याने निघून जाणार आहे बरं का. आता मी हे दुसऱ्याच्या मानेवर लावून दाखवते कारण की आपल्याला स्वतःच्या मानेवर एकदम लावता येत नसतं. आणि आता आपल्या घरात जर कोणी असेल ना त्यांना आपल्याला हाताखाली घ्यायचं ना आपल्या मानेला असा हा लेप लावून घ्यायचा आहे. किंवा स्वतःला जरी लावता आला ना तुम्हाला तरी हा लेप लावून घ्यायचा आहे. तर आता आहे ना हा जो लेप मी घेतलाय ना लावून तर तो फक्त तुम्ही मानेलाच लावू शकत नाही बरं का. तुम्ही आहे ना जिथं आपल्या हाताचे पायाचे कोपरे म्हणजे हाताचे कोपरे असतात त्याला सुद्धा हे लावू शकते. कारण की हाताचे कोपरे पण बघू शकता तुम्ही भरपूर असे काळे झालेले असतात, त्यामुळे हाताच्या कोपऱ्यांना लावू शकताय तुम्ही. पायांना घोट्यांना पण कुणाकुणाचे बघा पायाचे घोटे पण काळे झालेले असतात, तिथंही तुम्ही ही रेमेडी लावू शकताय. आता हे मिश्रण ना आपल्या मानेला लावून 10 मिनिटं ठेवायचं बरं का. आणि 10 मिनिटं मिश्रण लावल्याच्या नंतर आहे ना आपल्याला घरातला टमॅटो घ्यायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे, अर्धाच घ्यायचा आपल्याला. आणि तो आहे ना हे असं मानेला घुसवून घ्यायचं आहे म्हणजे मान ह्याने एकदम स्वच्छ होती. हे अशी एकदम चोळून घ्यायची मान ह्याने, बघा किती स्वच्छ निघती. आणि तुम्हाला दिसत पण असं मग किती निघायला लागलाय मानेवरचा. जास्त वेळ ठेवायची गरज पण नाही आपल्याला, फक्त 10 मिनिटं ठेवायचं आहे मानेला हे लावून, फक्त 10 मिनिटं ठेवायचं आहे. आणि 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय माने तर किती मळ निघायला लागलाय. आणि हे असं टॅमॅटोने एकदम व्यवस्थित साफ करून घ्यायचं आपल्याला. आता आपल्याला काय करायचं आहे स्वच्छपैकी ही मान अशी स्वच्छ पुसून घ्यायची स्वच्छ कपड्याने. तर आता आपण ही मान आहे ना पुसून घेऊया. ह्याला पाणी फिनी लावायची गरज नाही, नुसती असं स्वच्छ पुसून घ्यायची. तर आता बघू शकताय तुम्ही मान किती स्वच्छ निघालेली, असे काय मान दिसत ते आता स्वच्छ एकदम निघालेली बघू शकताय तुम्ही. तर ही रेमेडी मी तयार केलेली तुम्ही बघू शकताय की आपण ही रेमेडी तयार करून मानेला लावली होती. आणि मानेला लावल्याच्या नंतर 10 मिनिटं मानाला लावून तसंच ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्याला टमाटे घ्यायचा अर्धा कापायचा आणि त्याने एकदम मान घोसवून काढायची. आणि जसं आपण टमाट्याने घोसलं ना तसं मान एकदम स्वच्छ निघते आणि एकदम पांढरं शुभ्र निघते. तर हा उपाय तुम्ही फक्त 3दा करायचा आहे. 3दा उपाय हा केला आणि त्यानंतर मानेला एकदम आरशासारखी तुमची मान चमकणार आहे. तुम्हाला परत ह्याचा उपयोग करायची मानेवर गरजच नाही. आणि हे फक्त आपण आहे ना मानेलाच नाही लावू शकतो, तर जे आपल्या हाताचे जे कोपरे असतात ना त्या कोपऱ्यांना, गुडघ्यांना, पायाच्या घोट्यांना हे लावू शकते. कारण की पायाचे घोटे पण काळे झालेले असतात कोणाकोणाचे बघा. गुडघे सुद्धा लहान लेकराचे जे आपल्या घरात लहान मुलं असतात ते पण खेळायला जात असते सतत बाहेर, त्यामुळं खेळत असते तर गुडघ्यासारखे पडल्यामुळे पण आपले गुडघे काळे होतात. तर लहान मुलांना पण तुम्ही ही रेमेडी वापरू शकता. तुम्ही लहान मुलांच्या मानेला सुद्धा लावू शकता. ही हाताच्या कोपऱ्यांना लावा, पायाच्या घोट्यांना लावा, गुडघ्यांना लावा. आपल्या लहान मुलांचे गुडघे, पायाचे घोटे, हाताचे घोटे इतके स्वच्छ चमकणार ना बघा तुम्ही. आणि हे रेमेडी करायला जास्त मेहनत पण घ्यायची गरज नाही आपल्याला, एकदम सोपी होती. आणि हे रेमेडी बघा किती पांढरं शुभ्र आहे.
इतकी पांढरे शुभ्र आहे ना, आणि ह्या पांढऱ्या शुभ्रासारखेच आपले घोटे मान पांढरं शुभ्र एकदम निघतात बरं का, आणि एकदम स्वच्छ निघतात. तुम्ही ही रेमेडी 100% घरी करा. तर ही रेमेडी आहे ना, करून बघा. करून बघायला काय हरकत आहे, करून बघा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही रेमेडी जी मी तयार केली होती तुम्हाला कशी वाटली, आणि हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्ही कोणत्या गावातून शहरातून बघता हे पण मला नक्की कमेंट करून सांगत जावा, म्हणजे जेणेकरून मला पण तुम्हाला धन्यवाद म्हणता येते. तर चला भेटूया आपण अशाच नवीन नवीन माझ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.